नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। आपण BT1 बघितला, BT2 कापूस आपण बघितला, आता आपण BT3 कापूस बघणार आहोत, जो की STBT म्हणून आहे। तो जो BT3 आहे, या BT3 वर आपण आपला राऊंड अप किंवा कुठल्याही प्रकारचा हर्बिसाइड फवारलं तर त्याच्यावर कुठलाही इफेक्ट होत नाही। हर्बिसाइड टॉलरंट अशा प्रकारचं हे BT3 वाण आहे, जे जगभरामध्ये वापरतात। पण भारतामध्ये आपले पर्यावरणवादी ते आपल्या सरकारला वापरण्यासाठी अनुकूल नाहीत किंवा ते याचिका टाकतात, विरोध करतात। परंतु सध्या जी पहिले मोन्सॅन्टो कंपनी होती जिने BT भारतामध्ये आणली, त्याच मोन्सॅन्टो कंपनीला आता बाहेर कंपनीने विकत घेतलेलं आहे। 20 वर्षापूर्वी म्हणजे 2 दशकापूर्वी त्या मोन्सॅन्टो कंपनीने केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला होता की आपण STBTला परवानगी द्यावी, पण तो सरकारने तेव्हा फेटाळला होता। परंतु आता परत बाहेर कंपनीने तो प्रस्ताव सरकारला पाठवलेला आहे। बाहेर कंपनी म्हणजे तीच की मोन्सॅन्टो कंपनी होती। मोन्सॅन्टो कंपनी आता बाहेर कंपनीने विकत घेतलेली आहे आणि तो प्रस्ताव आता त्यांनी परत केंद्र सरकारला पाठवलेला आहे। केंद्र सरकारचे सध्याचे संबंधित जे मंत्री आहेत पियुष गोयल, हे सुद्धा त्याला अनुकूल आहेत। काही शास्त्रज्ञ संचालक मंडळ ते सुद्धा अनुकूल आहे। तर आपण याच्यावरचा लोकमतची जी बातमी किंवा तो रिपोर्ट आहे तो आपण बघून घेऊ। देशात STBT कॉटनला उत्पादनाची परवानगी मिळणार, केंद्र शासन अनुकूल, उद्योजक खासगी कंपन्यांचे शास्त्रज्ञ सकारात्मक। हर्बिसाइड टॉलरंट अर्थात STBT कॉटन उत्पादनाला देशात परवानगी देण्यासाठी केंद्र शासन अनुकूल असल्याचे वृत्त असून या कॉटनची चाचणी घेण्यास हरकत नसल्याचे केंद्र शासनाचे मत आहे। कापसाचे उत्पादन वाढून फायदा होत असेल तर STBT कॉटनला देशात मान्यता देण्यास हरकत नाही, यासाठी वस्त्रोद्योग उद्योजक खासगी कंपन्यांचे शास्त्रज्ञ संचालक सकारात्मक आहेत। हर्बिसाइड टॉलरंट STBT कॉटनमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होईल, जैवविविधतेवर विपरीत परिणाम होईल असा दावा पर्यावरणवाद्यांकडून केला जात आहे। परंतु तणामुळे कापसाचे होणारे नुकसान व मनुष्यबळाचा अभाव हे कारण समोर करून शेतकऱ्यांच्या संघटना STBT अर्थात BT3 कॉटन उत्पादनाला परवानगी द्यावी अशी मागणी करीत आहेत। या पार्श्वभूमीवर केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी याबाबत अनुकूलता दर्शवली आहे। 2 दशकांपूर्वी मोन्सॅन्टो कंपनीच्या BT कापसाने देशात प्रवेश केला। आज BTने देशातील 110 लाख हेक्टरपैकी 95% क्षेत्र व्यापले आहे। BT1 आणि BT2 कापसानंतर BT3 म्हणजेच STBT तंत्रज्ञान कंपनीकडे तयार आहे। मोन्सॅन्टो कंपनीने STBTच्या परवानगीसाठीचा प्रस्ताव तत्कालीन केंद्र सरकारला दिला होता, पण त्यावेळी शासनाने ना हरकत प्रमाणपत्र मोन्सॅन्टोला दिले नाही। आता ही कंपनी बाहेर कंपनीने विकत घेतली आहे। या कंपनीने पुन्हा STBTचा प्रस्ताव केंद्राला दिला आहे। शेतकऱ्यांची मागणी बघता परवानगी देण्यास केंद्र सरकार STBTमुळे कापूस उत्पादनात आजच्या तुलनेत दुपटीने भर पडणार आहे। शेतकऱ्यांचा ताण कमी होईल। केंद्र सरकार आणि शासन कंपन्यांचे शास्त्रज्ञ या तंत्रज्ञानासाठी अनुकूल आहेत। डॉक्टर संतोष टावरे, वरिष्ठ कापूस संशोधक, पुणे। त्यानंतर डॉक्टर शरदराव निंबाळकर, माजी कुलगुरू, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी काय प्रतिक्रिया दिली ती बघू। STBT मधील ग्लायफोसेट जैवविविधतेला धोका आहे असा पर्यावरणवाद्यांचा दावा आहे। STBTमुळे त्याच कंपनीचे मक्तेदारी निर्माण होऊ नये असं डॉक्टर शरदराव निंबाळकर म्हणत आहेत। तर एका ठिकाणी उत्पादन वाढल्याच्या शास्त्रज्ञांचा दावा सुद्धा आपल्याला दिसून येतो। 2 दशकांपूर्वी देशात कापसाचे उत्पादन हेक्टरी 179 किलो होते। BT1 आल्यानंतर तेच उत्पादन हेक्टरी 425 किलोपर्यंत वाढले। BT2च्या तंत्रज्ञानानंतर हे उत्पादन हेक्टरी 450 किलोपर्यंत वाढले आहे। BT3 आल्यानंतर या उत्पादनात दुपटीने वाढ होईल असा दावा STBTच्या समर्थनातील शास्त्रज्ञांनी सुद्धा केलेला आहे। ठीक आहे, आपण हा रिपोर्ट बघितला, पण या संदर्भात तुमचे अजून काही प्रश्न असतील आणि यावर कोणकोणत्या रोगांचा, किडींचा प्रादुर्भाव कशामुळे होत नाही, या सर्व याच्याबद्दलची जी माहिती आहे किंवा हिचं उत्पादन किती आहे, हिचा कालावधी काय आहे, हिच्यामध्ये आणि BT2 मध्ये काय फरक आहे, हिचं BT2च्या तुलनेत उत्पादन किती आहे, असे बरेचसे प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे नेते माननीय दासा पाटील यांची आपण मुलाखत घेणार आहोत। त्याच्यामध्ये आपण या सविस्तर प्रश्नांचा उलगडा करणार आहोत। म्हणून तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंट्समध्ये नक्की सांगा, म्हणजे आपल्याला सविस्तर व्हिडिओ बनवता येईल आणि तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवता येईल। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि समोरील आपली ती मुलाखत पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेला बेल आयकॉन दाबा। इंस्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटरला सुद्धा मला फॉलो करा। तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो। आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील। धन्यवाद।